असे काही पॅनल्स मला मिळाले आणि अत्यंत धुळीने माखलेलं, म्हणजे असं वाटेल की काय म्हणजे धुळीने माखलेला पॅनल आहे, पण त्याच्यात एकामध्ये फक्त असा एक छोटासा कोपरा मला काहीतरी रंगाचा दिसला आणि मी म्हटलं की हा रंगाचा कोपरा आहे म्हणजे काहीतरी पेंटिंग याच्यावर पूर्वी असेल की आता हे सगळंच निघून गेलंय वगैरे, म्हणून मी हळूहळू हळूहळू ब्रशनी साफ करायला लागलो आणि त्याच्या खाली अख्खीच्या अख्खी चित्र मिळाली. वाडे डिमॉलिशन करणाऱ्या लोकांशी संपर्क येऊ लागला, पण काही केल्या त्या वाड्याचं कधी डिमॉलिशन होणार आहे आणि ती गणेशपट्टी मला कधी मिळणार आहे, म्हणजे फुल तू फॉलोअप घेत होता. अगदीच अगदीच. तर ती मला कधी मिळणार आहे हा एक माझा काहीतरी एक हावरटपणा होता. आणि ऑफकोर्स तो प्रत्येक आर्टिस्टला असतोच की हे का माझ्याकडे नाही. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. पियू द स्टोरी टेलर या चॅनलवर आपण भेटतो अशा लोकांना ज्यांच्या गोष्टी आपल्या मनाला भिडतात आणि ज्यांच्या गोष्टी त्यांचे कार्य हे लोकांसमोर येण्याची गरज असते. म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये एक खास गेस्ट आलेत, मी त्यांचं स्वागत करते. ईशान क्षीरसागर. ईशान, वेलकम. ईशान हा एक टॅलेंटेड आर्टिस्ट, एक आर्ट टीचर आणि वारसातून आलेल्या वस्तू जपणारा असा आहे आणि त्याचा सेनापती बापट रोड या ठिकाणी मोहर नावाचा त्याचा स्टुडिओ सुद्धा आहे. सो या स्टुडिओला यावर्षी 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आजचा हा आपला खास एपिसोड आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहे की मोहरची सुरुवात कशी झाली आणि या सगळ्या अँटिक पीसेस आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही आज खूप गप्पा मारणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. थँक्यू प्रियांका. आज मोहरला 5 वर्ष होत आहेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये. हे मला सांगायला खूप आनंद होतोय आणि त्यानिमित्ताने आपण हा जो पॉडकास्ट करतोय आणि स्पेशली गणपती स्पेशल पॉडकास्ट करतोय याचा मला खूप आनंद आहे, कारण ही एक अशी देवता आहे की आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी देवता आहे आणि पुण्यात आपण हा पॉडकास्ट करतोय आणि पुण्यातले गणपती तर फारच फेमस आहेत. गावोगावी लोक खास बघायला येतात गावोगावून आणि त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतंय. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर पॉडकास्ट. मोस्ट वेलकम. तर आजचा एपिसोड पण खूप छान होणार आहे. एपिसोड आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आतापर्यंत पियू द स्टोरी टेलरला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. तर माझा असा पहिला प्रश्न आहे की ईशान, तू स्वतःला नक्की कुठल्या फॉर्म मध्ये बघतोस? एक आर्टिस्ट, एक टीचर, का या सगळ्या हेरिटेज वस्तूंचं जतन करणारा? खरं सांगायचं तर मी स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून बघतो, कारण एक आर्टिस्टच ह्या सगळ्या रोल्स मध्ये जाऊ शकतो. तो एक टीचरही होऊ शकतो, तो एक डिझायनरही होऊ शकतो. सो आय वुड रादर कॉल माय सेल्फ एन आर्टिस्ट, कारण ती फ्लुइडिटी राहते. बरं. तर मोहरची सुरुवात कशी झाली? आता आपण मगाशी सांगितलं की 5 वर्ष पूर्ण होतील आता या नोव्हेंबर मध्ये. तर मोहरची सुरुवात ऍक्च्युली थोडं म्हणायचं झालं तर ऍक्सिडेंट, थोडं म्हणायचं झालं तर इच्छा, पण मोर ओव्हर इच्छा. कारण म्हणजे हे जेव्हा वाडे पडत होते पुण्यातले स्पेसिफिकली, कारण जिथे मी वाढलो, तर ते बघताना मला वाईट वाटायचं की ह्याचं काय होईल पुढे, आपण ह्याचं काय करू शकतो का, आपण याचा एखादा भाग आपल्या घरात ठेवू शकतो का. आणि ते जेव्हा असं वाटलं की आपण ह्याचा एखादा घरात भाग ठेवू शकतो का, तेव्हा मला असं वाटलं की मी एक आर्टिस्ट आहे, तर का नाही मी याची आर्टवर्क करावी. सो तिथून ऍक्च्युली मोहरची सुरुवात झाली. आणि तू जर पीसेस बघितले असशील तर त्याच्यावर मी अनेक वेळा सांगितले, पण आज परत सांगतो की त्याच्यावर तांब्या पितळाच्या गोष्टी सुद्धा मी माउंट करतो माझ्या वॉल पीसेसवर आणि त्याही ऑथेंटिक अँटिकच असतात. त्याचं कारण असं आहे की आपण लाकूड तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे जतन करू शकू, पण मेटलची संस्कृती पण आपल्याकडे आहे, तर ती पण कुठेतरी हरवत चाललेली आहे किंवा हरवून जाईल. त्याच्यासाठी मग मी त्याही गोष्टी त्याच्यावर इनकॉर्पोरेट करायला लागलो, लावायला लागलो. सगळ्याच पद्धतीने तू जतन करणं जे म्हणतात ना आपलं हेरिटेज, त्या गोष्टी
तू जास्त फॉलो करतो. हो, सॉर्ट ऑफ. मी त्याला रिफर्बिशिंग म्हणतो, कारण त्याच्यात माझेही काही ऍडिशन्स असतात, माझंही काही साफ करण्याची पद्धत असते. कॉन्झर्वेशन नाही, रिफर्बिशिंग असते. येस. सो आता आपण मगाशी जसं बोललं की 5 वर्ष कंप्लीट होतील मोहरला, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे कशी गेली ही 5 वर्ष तुझी? 5 वर्ष ही खरं तर मी म्हणेन मजेची गेली. मजेची अशा अर्थाने की खूप काही बघायला मिळालं, खूप वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळालं, त्याच्यात खूप काही अडचणी आल्या, खूप काही शिकायला मिळालं. कारण ऑफकोर्स लाकडामध्ये काम करण्याचा माझा काही अनुभव नव्हता आणि हो, खूप अडथळे पण आले. ते सगळ्यांनाच येतात कुठलीही काम करताना. तर त्याच्यातनं ज्या काही मजा घडल्या, लोक भेटली, लोक जोडली गेली, तर ते मला खूप इन्स्पायरिंग वाटलं. आणि ऍज अ टीचर म्हणून सुद्धा जेव्हा क्लासरूम मध्ये जाऊन मला ही कन्सिस्टन्सीची कहाणी सांगता आली आणि दाखवता आली, तेव्हा मला एक टीचर म्हणून सुद्धा अभिमान वाटला की आपण एखादी गोष्ट चालू तर खूप सहजगत्या करतो, पण ती नेटाने चालू ठेवणं हे फार महत्वाचं असतं. तर ती मी ठेवू शकलो गेली 5 वर्ष, याचा मला खूप अभिमान आहे स्वतःचा, असं मी म्हणेन. कारण आजकालच्या धकाधकीच्या जगात खूप लोक म्हणजे खरंच आनंदाने चालू करतात गोष्टी, पण त्या कंटिन्यू करणं कंसिस्टन्सीनी हे खूप महत्वाचं आहे. तर ते मी करू शकलो, याचा मला जास्त आनंद आहे. तर ईशान, तू या सगळ्या अँटिक वस्तू शोधण्यासाठी बऱ्याच हेरिटेज जागांवर सुद्धा गेलास, तर अशा जागांवर गेल्यावर एखादा असा लक्षात राहण्यासारखा अनुभव असा कुठला? खूप रिसेंट एक अनुभव आहे. म्हणजे मोहरचं काम सुरू करण्याआधी सुद्धा मी गावामधनं म्हणजे पुण्यातल्या जुन्या पेठांमधनं फिरायचो आणि असं वाटायचं की अरे हे माझ्या घरात का नाही आहे, ही इतकी सुंदर नक्षी माझ्या घरात का नाही वगैरे. आणि तेव्हापासून एक वाडा खूप मनात बसला होता. मी सांगणार नाही कुठला, कारण लोक मारतील मला. पण ऑफकोर्स म्हणजे एक ठिकाणची एखादी गोष्ट आपल्या मनात घर करून राहते, तसं या वाड्याच्या गणेशपट्टीने माझ्या मनात घर केलं होतं. आणि अनेक वर्ष तो वाडा बंद होता, त्याच्यात काही भाऊबंदकी होती, काय होतं. मग कालांतराने तो वाडा खचत गेला, पावसाने पडत गेला, दुर्लक्षित राहिल्यामुळे. आणि माझं लक्ष त्या गणेशपट्टीवर होतं. आणि कालांतराने ऑफकोर्स म्हणजे मी मोहर चालू केलं, ह्या अँटिक मध्ये डील करायला लागलो, डिमॉलिशन वाडे डिमॉलिशन करणाऱ्या लोकांशी संपर्क येऊ लागला. पण काही केल्या त्या वाड्याचं कधी डिमॉलिशन होणार आहे आणि ती गणेशपट्टी मला कधी मिळणार आहे, म्हणजे तू फॉलोअप घेत होता? अगदीच अगदीच. तर ती मला कधी मिळणार आहे, हा एक माझा काहीतरी एक हावरटपणा होता. आणि ऑफकोर्स ते प्रत्येक आर्टिस्टला असतोच की हे का माझ्याकडे नाहीये. तर इच्छाशक्ती माझी खूप प्रबळ आहे. आणि गिरट्या घालत असताना 10 वर्षांनी अगदी रिसेंटली जेव्हा फायनली तो वाडा पाडला गेला, तेव्हा काय कोइन्सिडन्स असेल, त्याच दिवशी मी त्या वाड्याच्या वरनं येत होतो आणि मी पाहिलं ते सगळं उतरवलं जातंय लाकूड. आणि मी तिथे जाऊन त्यांना विचारलं की ही नक्षी, ही गणेशपट्टी मला मिळेल का? कारण सहसा डिमॉलिशन वाले तुम्हाला काही नेऊ देत नाही, कारण त्यांनी सगळ्या वाड्याचा अख्खा सौदा केलेला असतो. तर मी त्यांना सहज विचारलं त्या डिमॉलिशन करणाऱ्यांना की ही गणेशपट्टी मला मिळेल का? आणि अर्थात म्हणजे पैसे देऊन, म्हणजे फुकट असं मी मागत नव्हतो, पण ते इतक्या सहजरित्या हो म्हणले. आणि ते माझ्यासाठी शॉक होता, आनंदाचाही क्षण होता की इतकी वर्ष आपण 10 वर्ष म्हणजे गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि ती मिळणं. आणि मजा म्हणजे 10 वर्षात मला एकही माणूस तिथे बोलायला मिळालेला नव्हता, कारण ती वास्तू बंदच होती. म्हणजे ती पाडत होते, पाडली तर आत्ता म्हणजे ते भाऊबंदकीमुळे आणि त्यांच्या काही कोर्ट कचेऱ्यांच्या केसेसमुळे वगैरे कोणी तिथे फिरकतही नव्हतं. त्याच्यामुळे नक्की कोणाशी बोलायचं, म्हणजे ह्याचा मालक कोण, काहीच त्याचा थांग पत्ता नव्हता. त्याच्यामुळे मागायचं तरी जाऊन कोणाला मागायचं. तर ते आता मला खूप
एक अगदी रिसेंट मनाजवळचा घर करून राहिलेला प्रसंग आणि आहे. बरोबर कसं बरोबर यावर्षी 5 वर्ष पूर्ण होतात, तर 5 वर्ष पूर्ण होत आहेत. जरा योगायोग म्हणता येईल. योगायोग म्हणता येईल. आणि माझी गणपतीवर अत्यंत श्रद्धा आहे आणि आपण गणपतीवरच पॉडकास्ट करतोय आणि तो गणपती माझ्या घरी आला तर मला खूप त्याचा आनंद आहे. मस्त छान एक्सपिरियन्स. तर कधी असं झालंय का की एक गोष्ट शोधायला गेलायस पण तिथे अख्खं ट्रेजरच तुला मिळालं? हो, खूप वेळा झालंय. खूप वेळा झालाय पेक्षा मी असं म्हणेन की 1-2 प्रसंग, मी ठिकाण सांगणार नाही, पण 1-2 प्रसंग असं झाले की मी गेलो तिथे, अपेक्षा अजिबात नव्हती की इथे काही असेल आणि किंवा फार तुरळक असेल वस्तू मिळतील असा माझा काहीतरी एक समज होता. मी अंडर एस्टिमेट केल्या होत्या त्या जागा आणि तिथे गेलो आणि एकटं ट्रेजर मिळालं, म्हणजे प्रमाणाच्या पेक्षा जास्त वस्तू तिथे मिळाल्या. पण त्याच्यातही महत्वाचं म्हणजे असे काही पॅनल्स मला मिळाले आणि त्या अक्षरशः म्हणजे असे मोठे मोठे पॅनल्स होते आणि त्याच्यावर धूळ होती, म्हणजे अत्यंत धुळीने माखलेलं, म्हणजे असं वाटेल की काय म्हणजे धुळीने माखलेला पॅनल आहे. पण त्याच्यात एकामध्ये फक्त असा एक छोटासा कोपरा मला काहीतरी रंगाचा दिसला आणि मी म्हंटल की हा रंगाचा कोपरा आहे म्हणजे काहीतरी पेंटिंग याच्यावर पूर्वी असेल की आता हे सगळंच निघून गेलंय वगैरे. म्हणून मी हळूहळू हळूहळू ब्रशनी साफ करायला लागलो आणि त्याच्या खाली अख्खीच्या अख्खी चित्र मिळाली आणि लघुचित्र शैली म्हणजे ज्याला आपण मिनिएचर पेंटिंग म्हणतो त्या सिरीज मधली मला ते 5 ते 7 पेंटिंग्स मिळाली आणि तो म्हणजे माझ्यासाठी इतका आनंदाचा क्षण होता. कारण तशी एक तर चित्र फक्त आपल्याला म्युझियम्स मध्ये बघायला मिळतात आणि लीस्ट एक्सपेक्टेड ठिकाणी मला ते मिळाली, याचा तर म्हणजे मला गगनात मावणार नाही इतका आनंद झाला. हो, असं बरेचदा झालं. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अँटिक पीसेस तू रिफर्बिशिंग करतोस, तर त्याच्यामध्ये ते सगळं करताना चॅलेंजेस काय येतात, म्हणजे त्यावेळेस काय बघता तुम्ही? चॅलेंजेस म्हणजे खरं तर लाकडात 2-3 आहेत. एक म्हणजे तर त्याला ते सडलेलं असेल किंवा ह्याच्यातनं वाळवी जर लागलेली असेल तर ते बघायला लागतं. कारण आपण ते प्रोडक्ट केल्यावर आपल्या प्रोडक्ट मधनं क्लायंटच्या घरी कुठली पेस्ट जाऊ नयेत याची दक्षता घ्यायला लागते. दुसरं म्हणजे लाकूड निवडताना प्रांतागणिक लाकूड वेगळं असतं. तर अर्थात मी भारतभरातनं ते जमवत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रांतात असलेली वेगवेगळी लाकडं ही सफाईच्या प्रक्रियेला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. तर एखादं लाकूड राजस्थानातलं झालं तर ते कोरड्या प्रदेशातलं आहे तर ते खूपच फाटतं, म्हणजे खूपच त्याला चिरा गेल्यावर तुम्हाला नाही त्याचं काही करता येत, म्हणजे इतकं लांबून आणून जास्त प्रोसेस नाही करता येत किंवा वर्षानुवर्ष लोकांनी त्याच्यावर तेल पाणी केलेलं असतं, पेंट्स चढवलेले असतात, ऑइल पेंट सर्रास मारलेले असतात या वाड्यांना, मंदिरांना, घरांना, तर ते काढणे खूप अवघड असतं. तर ह्या प्रोसेसेस जरा थोड्याशा अवघड आहेत आणि त्याच्यात कधी कधी आर्थिक फटकाही बसतो, कारण बरेचदा आतमध्ये ह्या लेयर्सच्या आतमध्ये काय आहे हेही आपल्याला माहित नसतं. तर ते सगळे लेयर्स निघून गेल्याशिवाय आपल्याला मूळ लाकडाचं स्वरूप काय आहे, त्याचं नक्षीकाम किती टिकलेलं आहे हे कळणं सुद्धा कित्येकदा म्हणजे चॅलेंज असतो वरनं अंदाज लावणं. म्हणजे जेव्हा वस्तू एखादी सापडते तुम्हाला तर त्यानंतर प्रोसेस काय असते? म्हणजे त्यानंतर प्रोसेस हीच असते की पहिले तर त्याला साफ करणं, त्याचे तुकडे करणं, त्याच्यातला सडलेला भाग, तुटलेला भाग काढून टाकणं आणि मग त्याच्यानंतर त्याचं एखाद्या प्रोडक्ट मध्ये इमॅजिन करून त्याला त्याचं रूप देणं. मग तो वॉल पीस असेल, म्हणजे नेमप्लेट्स असतील, दिवे असतील, झरोखे असतील, काही असेल, ते तू त्यावेळेस अवेलेबल झालेल्या नक्षीतनं, मोटिव्स मधनं काय होईल हे याचा विचार करावा लागतो. म्हणजे ही कुठलीच माझी गोष्ट कस्टम मेड नाहीये किंवा मेड टू ऑर्डर नाही की आमच्या घरी 5 फूट जागा आहे आणि तुम्ही आता 5 फुटाचा पॅनल द्या, असं होत नाही. कारण
जे मिळतं त्याच्यातनं त्या क्षणी काय सुचेल ऍज अन आर्टिस्ट ती प्रोसेस आहे. हा क्वांटम बिझनेस नाहीये. सो वेअरहाऊस आहे माझं मोठं आणि वाडेच्या वाडे येऊन पडलेत माझ्याकडे, असं होत नाही. ज्या वेळी जी नक्षी मिळेल त्याच्यातनं त्या प्रपोर्शनला, कारण आर्ट मध्ये प्रपोर्शन फार महत्वाचं आहे. तर म्हणजे आता तुम्ही इथे तो गणपती बघताय मागे, तर ती मूर्ती हार्डली एक 8-9 इंचाची आहे मूर्ती. तर त्याच्या प्रपोर्शनेटली मागे नक्षी किती बारीक वापरायला लागेल, किंवा त्याच्या मागे एकदम मोठी नक्षी वापरली तर ते चांगलं नाही दिसणार, बटबटीत दिसेल, तो गणपती झाकळून जाईल. तर हा इतका बारीक विचार, बॅलन्स सगळं आणि डिझाईन मध्ये दोनच गोष्टी असतात, एक म्हणजे तर प्रपोर्शन आणि दुसरा म्हणजे बॅलन्स. तर हेच जर साध्य नाही झालं तर सगळं प्रोडक्ट फेल जातं, म्हणजे एस्थेटिकली. तर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सगळी निर्मिती फायनल प्रॉडक्ट होतं. सो मी असं कुठल्याही क्लायंटला बजावू शकत नाही आणि छातीठोकपणे सांगू शकत नाही की मी आता दर महिन्याला वॉल पीसेसच करणार आहे. एखाद्या महिन्याला वॉल पीस होतो, एखाद्या महिन्याला नेम प्लेट होते, एखाद्या महिन्याला झरोखा होतो, काही होऊ शकतं. सो असे व्हरायटी ऑप्शन्स आपल्याला मिळतात. व्हरायटी खूप आहे आणि सगळ्यात त्याचा युनिक पॉइंट असा आहे, म्हणजे ज्याला आपण USP म्हणतो माझ्या बिझनेसचा, असा आहे की कुठलीही गोष्ट रिपीट होत नाही. कारण मुळातच हे सगळं नक्षीकाम 150, 200, 300 वर्ष जुनं असल्यामुळे ती एकदा एका प्रोडक्ट वापरली गेली की ती परत रिपीट होतच नाही. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग अबाउट. खरं असं. आणि इव्हन तुझ्या पोस्ट पण आम्ही बघतो की अशी कुठलीच ही रिपीट झालेली नाही, फॉर्मॅट रिपीट होईल. म्हणजे चौकोनी वॉल पीस असेल तर चौकोनी वॉल त्याच्यातली नक्षी किंवा जे काम केलेलं असतं, आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा एक म्हणजे त्याच्यात भाग असा मला असं वाटतो बायरच्या पर्स्पेक्टिव्हनी, की प्रत्येक बायरकडे काहीतरी युनिक असतं. म्हणजे असं होणार नाही की एकच वस्तू 10 जणांच्या घरात लागली. सो ते फार लोकांसाठी अभिमानास्पद असतं. एक पर्सनल काहीतरी टच येतो त्याला, युनिक गोष्ट आहे आणि इट बिकम्स काय म्हणतात कॉन्व्हर्सेशन स्टार्टर फॉर एनीबडी हू कम्स टू युअर हाऊस. की कसं हे कोलाज आहे वेगवेगळ्या टाइमलाईन्स मध्ये मिळालेल्या नक्षीकामाचं. करेक्ट. आणि आजकाल ती काय म्हणतात फॅशनच आली आहे की अँटिक पीसेस किंवा हेरिटेज बेस्ड असलेल्या गोष्टी घरात ठेवायची. तर आजच्या जनरेशनला या हेरिटेज सगळ्या वस्तूंची किंवा अँटिक पीसेसची, म्हणजे या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे सांगणं खूप हल्ली कठीण झालंय. सो ते आपल्याला कसं सांगता येईल त्यांना? कसं सांगता येईल? खरं सांगायचं तर आता मी गेले 1-1.5 वर्ष सातत्याने माझ्या पेजवर कुठलाही सण असो, म्हणजे सगळे सण ऑफकोर्स मी नाही कव्हर करू शकत, पण कुठलाही सण असो तर त्याची मी एक पोस्ट करतो. मे बी त्या सणाच्या बद्दल मी लिहित नाही, पण एक अरेंजमेंट, एक रचना करतो आणि त्या सणाशी रिलेटेड, आणि ती पोस्ट मी करतो किंवा माझी स्टोरी टाकतो. तर कित्येक लोकांना कदाचित त्या आपल्या पौराणिक कथा किंवा सणाबद्दल माहिती नसेल आजच्या जनरेशनला, पण ती पोस्ट बघून एक कुठेतरी त्यांना कनेक्ट होतो की अरे हे दिसतंय बरं का, चांगलं दिसतंय, मग हे काय आहे, मग हा सण कुठला आहे. तर त्या पद्धतीने सुद्धा आजकाल मी माझ्या पोस्ट करायला लागलोय की जेणेकरून म्हणजे मला मजेने माझे 1-2 मित्र म्हणतात की तू म्हणजे काल निर्णय झालेला आहेस. सकाळी सणाच्या दिवशी बघायचं की ईशानची पोस्ट असते. पण ऑफकोर्स मी अगेन काही असा हाय क्लेम करत नाही की प्रत्येक सणाची पोस्ट मी करतो, पण होता होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ह्या वस्तू, या दुर्मिळ वस्तू किमान लोकांपर्यंत पोहोचाव्यात, म्हणजे व्हिज्युअली पोहोचाव्यात. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनी त्या विकत घेतल्या पाहिजेत, पण जेव्हा ते बघायला लागतात ना, ते एक्सपोजर जेव्हा मिळतं, म्हणजे स्पेशली नवीन पिढीला की असाही दिवा असू शकतो, असाही मूर्ती असू शकते, असंही काहीतरी असू शकतं, तेव्हा कुठेतरी जाऊन ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तर माझी अशी पद्धत आहे की तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांना व्हिज्युअली आधी फीड तर करा की असंही गोष्टी अवेलेबल आहेत. फोटो पाहिला की ऑटोमॅटिक मध्ये पोस्ट पण रीड केली जाते. आणि त्याचबरोबर आणि मी म्हणलं तसं की मी तिथे कुठलंही ज्ञान द्यायला जात नाही,
मी खूप मोठी पोस्ट करायला जात नाही, कारण मी काही हिस्टोरियन नाही किंवा मी काही कुठला म्हणजे धार्मिक खूप माहिती देऊ शकेन असा माणूस नाहीये. ती ज्यांनी द्यावी त्यांनी द्यावी, ते आहेतच अनेक तशी आपली इंस्टाग्रामवर अकाउंट्स, पण मी व्हिज्युअली एक सेटअप करण्याचा प्रयत्न करतो. मस्त, छान. तू इव्हन तुझ्या शाळेत शिकवतो, तुझे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा हेरिटेज गोष्टी बघायला नेतोस. सो त्याबद्दल तू एका पॉडकास्ट मध्येही बोलला होतास. किती छान आहे, म्हणजे की लहान मुलांना सुद्धा म्हणजे एक ही ओळख करून देणं खूप महत्वाचं आहे. हो, कारण मला असं वाटतं की ऍज अडल्ट ही आपली एक जबाबदारी पण आहे. कारण त्यांना जर नेलंच नाही, आपल्या वारसास्थळांना नेलंच नाही, तर कोण दाखवणार त्यांना, ते कळणार कसं आपल्या. आणि आपल्या वारसास्थळांची आता तर खूपच चांगली अवस्था आहे, किंवा ASI खूप त्याच्यावर मेजर्स घेत आहेत. काही काय म्हणतात प्रायव्हेट संस्थाही त्याच्यात उतरल्या आहेत कॉन्झर्वेशन मध्ये. राजस्थानात तर आपल्याला माहिती आहे की अनेक काय म्हणता येईल पॅलेसेसचं बुटीक हॉटेल्स मध्ये कन्वर्ट केलंय. आणि ऑफकोर्स आता तुम्ही जर बघितलं तर पुण्यात किंवा महाराष्ट्रात अनेक लोक पारंपरिक पद्धतीने आपले मॅटर्निटी शूट्स, प्री वेडिंग शूट सुद्धा अशा काही पॅलेसेस मध्ये म्हणा किंवा अशा काही लोकेशन्सला आणि स्टुडिओजला करतायत, जिथे त्याचा सेटअप किंवा बॅकड्रॉप हा वाड्याचा किंवा पारंपरिक असेल. तर तशाही आता लोक सर्व्हिसेस द्यायला लागलेले आहेत. तर ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी बघतो ना की वेस्टर्न वर्ल्ड मध्ये मुलांना वयाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षापासून म्युझियम मध्ये नेलं जातं. एखादं चित्र कसं बघायचंय, त्याला कसं अप्रिशिएट करायचंय हे शिकवलं जातं. वारसास्थळांना नेलं जातं आणि त्याचं जे कॉन्झर्वेशन होतं ते आपल्याकडेही होऊ शकतं. फक्त ती अनास्था जाण्यासाठी बेसिकली आस्था निर्माण करायला लागेल, आणि ती आस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना न्यावं लागेल. म्हणजे मी अगेन परत तेच म्हणेन की मी काही इतिहास तज्ञ नाही, पण माझ्या वाचनातनं जेवढं मला त्या वारसास्थळांबद्दल कळलंय किंवा त्या एक आर्टिस्ट म्हणून मला जेवढं काही त्याच्यात व्हिज्युअली दिसतं, ते फॉर्म्स दिसतात, त्याची थोडीशी हिस्ट्री कळते, ती मी माझ्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की या मुलांसाठी मेमरीज क्रिएट करणं फार महत्वाचं आहे, आणि ते ऍज अ शिक्षक म्हणून मी क्रिएट करतो. एक छान अवेअरनेस, तू सोशल अवेअरनेस छान क्रिएट करतोस. आपण आपला पॉडकास्ट गणपतीमध्येच रिलीज होतो. सो गेले 3 वर्ष तू गणपतीचे सगळे सेटअप्स तयार करतोयस. म्हणजे जसं आपण मागे इथे बघतोय की मखर टाईप एक आहे केलेलं, पण ते नंतर यूज सुद्धा आपण एक अँटिक पीस म्हणून पण करू शकतो. तर त्याबद्दल काय सांगशील? गेले 3 वर्ष म्हणजे तू हे सगळं सातत्याने करत आलास. हो, ऍक्च्युली माझ्या घरी गणपती बसतो, पण आम्ही बसवत नाही, कारण आमच्या घरात नास्तिक आहेत लोक, माझे पेरेंट्स. सो त्याच्यामुळे मला कुठेतरी एक हौसेचा गणपती बसवायचा होता गेली अनेक वर्ष. तर तो मी या पद्धतीने मी म्हटलं की आपण एक सेटअप करून बघूयात 3 वर्षापूर्वी. आणि मी म्हटलं की आपण काहीतरी ते फुलं पानं म्हणजे इको फ्रेंडली आपण काहीतरी करूयात, सस्टेनेबल करूयात, आणि असं काहीतरी करूयात की जे नंतर रियूज होईल. आणि अनायसा मला या गोष्टींचा, अँटिक गोष्टींचा ऍक्सेस होता, किंवा त्याच्यातनं एक व्हिज्युअलायझर म्हणून काहीतरी करण्याची एक उमेद होती, म्हणून मी हे सेटअप्स करायला सुरुवात केली. आणि ते इतके हिट झाले की लोक राहून राहून विचारायला लागली की अरे हे असं आम्ही काही व्हिज्युअलाइजच केलं नव्हतं, आणि असंही आम्ही करू शकतो. तर तो एक कुठला तरी एक युनिक धागा मिळाला मला की असं पण काहीतरी करू शकतो. आणि गेले 3 वर्ष मला त्याला खूप रिस्पॉन्स मिळतोय चांगला. सो आपण हे बघू शकता मागे आपण एवढं छान त्याचं सेट आहे गणपती याचा, मस्त आणि परफेक्ट बसतोय. म्हणजे त्याच्यात ते अकॉर्डिंग टू एक माझं फक्त सांगणं असतं की कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, त्याला खूप प्लॅनिंग लागतं. म्हणजे माझा एखादा सेटअप करायचा सुद्धा 1-2 महिने आधी मी सुरुवात करतो. कारण हे बघा, हे या अँटिक वस्तू काही अशा
इझिली अवेलेबल भाजी घ्यायला गेल्यासारखं आपल्याला मिळत नाही. तर प्रत्येक गोष्ट निवडत 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 2-4 महिने जातात की एकत्र आणण्यासाठी. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ दिस काइंड ऑफ सेटअप्स दॅट आय डू. आणि ते खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. आणि त्याचा मल्टी युटिलिटी म्हणजे गणपती झाल्यावर तुम्हाला त्या गोष्टी घरातही वापरता येतात ऍज डेकोर पीसेस म्हणून सुद्धा खूप लोक घ्यायला लागले. तर तू भारतभर फिरलायस या सगळ्या अँटिक गोष्टी कलेक्ट करण्यासाठी. तर अशा कुठल्या कुठल्या जागी तुला जास्त असे हे मिळालेत अँटिक? असं खरं तर सांगता येत नाही कुठल्या एका जागी. कारण ऑफकोर्स याची हब्स आहेत, मोठी मोठी हब्स आहेत. म्हणजे कलकत्ता आहे, दिल्ली आहे, राजस्थान आहे, तामिळनाडू आहे, महाराष्ट्रात मुंबई, पुणे आहे किंवा अजूनही जागा आहेत. पण तुम्हाला काय हवंय हे तिथे मिळेलच याची गॅरंटी नाही. सो यू हॅव टू कीप सर्चिंग. कारण छोट्या छोट्या अनेक गावांमधनं सुद्धा डीलर्स आहेत. सो तुम्ही सपोज एखादा खांब बघताय, तो खांब मे बी आज पुण्यात नाही मिळणार, पण मे बी तो कुठेतरी जळगावला मिळेल. सो असं सांगता येत नाही की कुठे काय मिळेल, शोधत राहावं लागतं. पण मग असं तू प्लॅन करून जातोस शोधायला का कसं असतं? म्हणजे तू कसं ठरवतोस की इथेच जायचंय मला? ऍक्च्युली मी फार काही प्लॅनिंग वाला माणूस नाहीये. मी धडका मारतो. कारण ऍक्सिडेंटलीच बरेचदा गोष्टी मिळतात. ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला विचारावं लागतं लोकांना की काय अवेलेबल आहे काय नाही. तुम्ही असेच जाऊन ट्रिप्स नाही करू शकत. पण थोडासा कुठेतरी काय म्हणता येईल एक लकचा पण फॅक्टर असतो. काही काही वेळेस असंही होतं की तुम्ही तिथे गेलाय पण तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले किंवा अपेक्षा भंगही झाल्या की फोटोत काहीतरी वेगळं दिसलंय, तुम्ही तिथे गेल्यावर काहीतरी वेगळं असतं. तर असं नाही सांगता येत म्हणजे एका स्पेसिफिक. तिकडे गेल्यावरच तुला कळतं की हे. आणि कित्येकदा असंही होतं ना की समोरच्यालाही कळत नसतं की मला काय हवंय. म्हणजे मी तिथे एक गोष्ट घ्यायला गेलेलो असतो पण दुसरीच घेऊन येतो. असंही बऱ्याचदा होतं. सो अशा काही मूर्त्या असतात की ज्या पूजा केलेल्या असतात, तर त्या जेव्हा क्लायंट घेतात त्या रिफर्बिश करून तू देतोस, तर त्यांच्या मनात त्यावेळेस काही विचार असतात किंवा ते या गोष्टींकडे कसे बघतात? खरं सांगायचं तर आता मी गेले 5 वर्ष हे जमवतोच आहे की, पण मी त्याच्याकडे असं बघतो, मी पॉझिटिव्हली बघतो त्या गोष्टीकडे की वाईब असते. म्हणजे जर मी असं मानलं की हा उजव्या सोंडेचा गणपती आणि हा मला लाभणार नाही आणि आता याचं मला खूप सोहळं करायला लागेल, तर मग इट इज एंडलेस. सॉरी, आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनीबडीज इमोशन्स बाय सेइंग दिस, पण मी त्याच्याकडे एक ऑब्जेक्ट म्हणून बघतो, एक आर्ट ऑब्जेक्ट म्हणून बघतो. म्हणजे त्याचं सौंदर्य मी अप्रिशिएट करतो. कारण माझ्याकडे पण उजव्या सोंडेचा गणपती होता अशाच कलेक्शन मधला, आणि सुदैवाने माझ्याकडे कुठली अघटित घटना घडली नाही. जरी मी त्याची पूजा वगैरे काही सोहळं केलं नसलं तरी तो माझ्या कपाटात ठेवलेला होता. पण अगेन हा पर्सनल हे आहे, लुकआउट आहे, टू इच इज ओन. पण मी त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींकडे आर्ट ऑब्जेक्ट म्हणून बघतो. आणि जेव्हा माझे क्लायंट घेतात आणि जेव्हा मी त्यांना हे असं सांगतो की मान्य आहे की कोणीतरी कधीतरी त्याच्या पूजा केली असेल, उपासना केली असेल, काही असेल, पण आज ती कुठेतरी मोडीत टाकली होती, गिव्ह अवे झाला होता, दुर्लक्षित होती, त्याच्यामुळे आज मी ती कुठून तरी प्रोक्युअर केलेली. आणि मी त्याच्याकडे तसं बघत नाही, त्याच्यामुळे मला माझ्याकडे त्या वाईब्स येत नाही. सो मी त्याच्याकडे जर पॉझिटिव्हलीच खूप छान गोष्ट आहे म्हणून बघितलं तर ती तशीच असते. सो असं आहे. सो आता छान आपले प्रश्न पण झालेत. सो आता एक शेवटचा एक राऊंड रॅपिड फायर मी ठेवलाय. सो या मोहोर मधली तुझी सगळ्यात आवडती वस्तू कुठली? मोहोर मधला सगळ्यात माझी आवडती वस्तू माझा एक देवारा आहे आणि एक खांब आहे. जो काही पोस्ट मधनं लोकांनी बघितलाय आणि मला वारंवार त्याच्यासाठी विचारणं होते, पण मी म्हणतो की नाही, हा मी माझ्यासाठी ठेवलेला आहे. स्वतःच्या कलेक्शन साठी ठेवलास. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी तू रिफर्बिशिंग साठी आणली होतीस?
मोहरच्या प्रोडक्ट्स हा, किंवा स्वतः म्हणजे कलेक्शन साठी म्हण किंवा तुला रिफर्बिश करायचंय त्यासाठी म्हण. वाड्याचे पॅनल्स होते, स्पेशली ते पॅनल्स होते जे सीलिंग मध्ये लागतात. अच्छा. तर आपल्या म्हणजे मराठा आर्किटेक्चर मध्ये किंवा महाराष्ट्रातलं जे पेशव्यांच्या काळात जे आर्किटेक्चर झालं तर त्याला जे सीलिंग असतं त्याला तख्तपोशी म्हणतात, आणि त्याला जी किनार असते तर ती जी आपली पैठणीवर असणारी आसावली बॉर्डर असते ती असं म्हणतात की तिथून इन्स्पायर्ड आहे. तर ती म्हणजे अशी एक काय म्हणतात नक्षी, ट्विंगलिंग वाईन सारखी जाणारी नक्षी, गोल 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 होत जाणारी एक वेलबुट्टीची नक्षी असते. तर ती माझी पहिली खरेदी होती. तुझ्यासाठी अँटिक म्हणजे काय? माझ्यासाठी अँटिक म्हणजे काय पेक्षा मी अँटिक म्हणजे काय सांगतो, एखादी गोष्ट जी 100 वर्षापेक्षा जुनी आहे, त्याचं वय 100 पेक्षा परत सांग. माझ्यासाठी अँटिक म्हणजे काय मी सांगतो, एखादी गोष्ट जी 100 वर्षापेक्षा जुनी आहे त्याला आपण अँटिक म्हणतो. आणि ते मला असं वाटतं की त्याची गल्लत विंटेजची करू नये. लोक आज विंटेजच्या नावाखाली 70, 80, 90 वर्ष जुन्या गोष्टी विकतात, म्हणजे त्यात चूक काहीच नाही, पण विंटेज गोष्टींना अँटिक म्हणू नये हे मी कायमच लोकांना सांगतो. एका शब्दात मोहर म्हणजे काय ते सांग. बापरे, मोहर म्हणजे वारशाला दिलेला नवीन उजाळा. मस्त, एकदम परफेक्ट आणि ऍप्ट नाव आहे. विशाल, तुझं काम खरंच युनिक आहे आणि खरंच वारसा, आपला जुनी संस्कृती आहे ती सगळी तू पुढे नेण्याचं काम खूप सुंदर पद्धतीने करतोस. आणि तुझा स्टुडिओ सुद्धा इतका छान आहे, कलेक्शन सुद्धा मी सगळं पाहिलं तर खूप सुंदर आहे. तुम्हाला जर काही असे अँटिक पीसेस आणि या सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या असतील, बघायच्या असतील तर नक्की तुम्ही मोहरिया स्टुडिओला व्हिजिट करू शकता. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड खूप छान झाला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नवीन गोष्टी नक्कीच ऐकायला आणि बघायला मिळाल्या. थँक्यू सो मच प्रियांका, आज हा पॉडकास्ट माझ्या बरोबर केला. पॉडकास्ट मधनं काय होतं, बरेचदा त्या कलाकृती मागचा कलाकार करतो आणि गेले 5 वर्ष सातत्याने खूप मीडिया हाऊसेसनी, मग ते रेडिओ असेल, न्यूजपेपर असतील, पॉडकास्ट कंडक्ट करणारे असतील, यांनी मोहरवर खूप कृपादृष्टी दाखवून, प्रेम दाखवून माझं काम फार प्रेमाने कव्हर केलं आणि त्यांचा सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि ऑफकोर्स मला माझ्या कामात मदत करणारे सगळे, म्हणजे माझी फॅमिली असेल, माझे काम करणारे असोसिएट्स असतील, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. कारण ही जर्नी 5 वर्ष टिकवून ठेवणं हा जोक नाहीये, आणि ती इथून पुढेही टिकावी अशी माझी इच्छा आहे. सो या सगळ्यांचे आभार. आणि पियू, आज माझ्याकडे येऊन माझा हा पॉडकास्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि विश यू ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स मोर. थँक्यू सो मच. पूर्ण होतात, एवढं कन्सिस्टंट सगळं तू काम करतोस. थँक्यू. मला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि मी मोहरची सगळे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. त्याचे सगळे इन्स्टाचे हँडल सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप छान छान त्याच्यावर पोस्ट असतात. तर काही घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या स्टुडिओला व्हिजिट करा. थँक्यू.